काय दादा कस काय बरं आहे का? अरे ये 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 वहिनी कुठे गेली दिसना? शेतामध्ये बाय आहे त्या खुरपाला, मग त्याच्यापाशी घरातलं कोणतरी बाई माणूस लागतंय की. कसं काय चाललंय तुझं? बरं आहे का? दादा माझं एकदम मस्त चाललंय, माझी काय बी काळजी करू नकोस. लय बरं वाटलं बघ, तुझं चांगलं चाललंय ऐकून. मी चहाच बघतो. हॅलो, जाधव मॅडम बोलता का? हा बोलते मी. मॅडम तुमच्या घराचा हप्ता तटलाय, खूप दिवस झालं, लवकर भरा. 2 दिवसात कसल्याही परिस्थितीत तुमचा हप्ता भरते सर मी. हो हे तोवर चहा घे. हो एवढं पैसे राहू दे तुला. हे बघ दादा, मला तुझं काय बी नको, फक्त माहेरी आल्यानंतर ना बसायला मायेने जागा दे बस. अगं राहू दे. हा अगं आवडा शेतामध्ये लय पिकलंय. ऊस गेला 1000 टन, परत सोयाबीन झालं 250 कट्ट, कांदा झालं 4-5 लाख रुपयाचं, पुन्हा गहू झालं 70-80 कट्ट, आणि ज्वारी बी झाली आहे. आवडा लय पिकले बघ. अगं मला भाव असता तर ह्याच्यातला अर्धा हिस्सा त्याला द्यावा लागला असता का नाही? हा नाही म्हणू नकोस. बघ माणसाला अडचण कवा येईल काय सांगता येते काय सांग. आणि तसं मी दाजी गेल्यापासून जरा तुझी परिस्थिती बी गाठलेलीच आहे. राहू दे चिव, नाही म्हणू नकोस. दादा तू किती मोठ्या मनाचा आहेस र, बरोबर मन ओळखतोस. मन केवढा आहेस र. आणि हे बघ उद्या ती बघ सांगोल्याला येणार आहे, त्याच्या टमटम मध्ये एक अर्धा कट्ट गव्हाच टाकतो, 4-5 कट्ट ज्वारी टाकतो. असा भाऊ मिळाला खरंच भाग्य लागते. मी मागच्या जन्मी काय तर पुण्य केलं असेल म्हणून असा भाऊ असून बापासारखा सांभाळतोय मला. देवा खरंच मी लई नशीबवान आहे.